लेके आए थे और क्या लेके जाओगे? रह जाएगा सिर्फ एक इंसान, सर्वशक्तिशाली, सर्वशक्तिमान। अब मैं लिखूंगा गीता का 19वां अध्याय, विजय दीनानाथ चौहान को मरना पडेगा। अग्निपथ सिनेमा करताना सहसंवाद त्याचे तुम्ही लिहायचे, जेव्हा हे प्रोजेक्ट तुमच्याकडे आलं तेव्हा तुमची एक पहिली काय रिॲक्शन काय होती? पहिली माझी रिॲक्शन म्हणजे अरे बापरे असंच होतं की म्हणजे मी काय रिॲक्ट करावं असं मला कळालं नाही. म्हणजे करण मल्होत्राने फक्त मला असं फोनवर बोलला की मला येऊन भेट आणि तुला एका स्क्रिप्टवर काम करायचं आहे. बाकी फोनवर काही डिटेल झालं नव्हतं. आणि मी बँड्राला मग ते एका स्टुडिओमध्ये जाऊन त्याला भेटलो आणि त्याने ज्यावेळेस स्क्रिप्ट मला हातात दिली तोपर्यंत मला बोलत नव्हतं की काय. आणि मी ज्या बघितलं की त्याच्यावर लिहिलं होतं अग्निपथ, आणि मी अक्षरशः म्हणजे मला वाटलं की काय खरं आहे का स्वप्न आहे. म्हटलं करण ये फिल्म आप कर रहे क्या? कारण करणचा पण तो पहिला पिक्चर होता करण मल्होत्राचा. आणि तो अक्षरशः शांतपणे म्हटला हो हाँ हम कर रहे म्हणे. आणि म्हटलं आपको ये फर्स्ट ड्राफ्ट है डायलॉग्स का और इस पे आपको इम्प्रोवाइजेशन एडिशंस और जो आपको एक्स्ट्रा उसको इम्प्रोवाइजेशन हो सकता है वो आप कर लीजिए, क्योंकि इसमें हमें इसको एक बॉम्बे का फील आना चाहिए, बॉम्बे की लैंग्वेज का और मराठी कल्चर का इसमें, क्योंकि विजय दीनानाथ चौहान हा ॲक्च्युली ती मराठी माणसाची कथा आहे. तर त्या पद्धतीने त्यांना ते पूर्ण मुंबईकरण त्या स्क्रिप्टचं माझ्याकडून करून घेण्याची अपेक्षा होती. हे जे मेन कॅरेक्टर आहे यापैकी कोणासाठी खास तुम्ही केलंय सहसंवाद लेखन आणि तो कसा एक्सपिरियन्स होता? विजयचं जे कॅरेक्टरचं डिझायनिंग आहे ते पूर्ण म्हणजे जे अमिताभचं अग्निपथ 1 मधलं जे कॅरेक्टर आहे त्याच्या अगदी अपोजिट कॅरेक्टर आहे. म्हणजे हा खूप म्हणजे अमितजींचं कॅरेक्टर होतं ते खूप लार्जर दॅन लाईफ आणि खूप असं डायलॉगबाजी करणारं असं होतं. आणि विजय हा जो ऋतिकचा विजय आहे तो अतिशय एक सामान्य मराठी मुलगा चाळीत राहणारा हा त्यांनी खूप रिअलिस्टिकली मांडला आहे. आणि त्याचं जे दुःख आहे त्याने कुठंतरी ते मनात दडवून ठेवलं की त्याला तो कांच्याचा बदला घ्यायचा आहे आणि ते धुमसत तो आयुष्य जगतोय आणि ते कुठेतरी धुमस आहे त्याच्या मनात. आणि तो खूप शांत आणि इंट्रोवर्ट असा, म्हणजे अगदी अमिताभच्या कॅरेक्टरची तुलना जर करायचीच झाली ना तर त्याची दीवारमधले अमिताभ बरोबर करू शकतो आपण. पण जे बोलणारी पात्र होती ती म्हणजे कांचा होता, कांचा चीना संजय दत्तनी, किंवा ऋषीजींनी केलेलं रौफ लाला म्हणून पात्र आहे, ही म्हणजे खूप अशी बोलणारी डायलॉगबाजी करणारी माणसं होती. तर त्यांची बरेचसे संवाद माझ्याकडून लिहिले गेले लकीली, आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. मग हे सगळे जे इम्पॅक्ट करणारे डायलॉग्स आहेत ते लिहिताना नेमका तुम्ही कसा विचार केलात आणि काय सांगाल? नाही, इम्पॅक्ट आलाच पाहिजे असा विचार नव्हता, कारण ती कुठेतरी ती पात्र तुमच्यावर हवी होतात असं होतं. म्हणजे तुम्हाला ती पात्र आवडायला लागतात मनापासून आणि ती कशी बोलतील हे तुम्हाला आपोआप कळायला लागतं असं होतं. म्हणजे तो इम्पॅक्ट आपण टेक्निकली तसं जात नाही की आता इथे काहीतरी क्लॅप ट्रॅप सारखं वाक्य टाकूया असं होत नाही. ते पात्र अक्षरशः तसं बोलतं म्हणजे आपल्या मनात. कांच्या आता अमुक ठिकाणी तो तसंच बोलतो. म्हणजे करण बरोबर मी ज्यावेळेस त्याला सांगायला बसायचो करणला एवढं कळालं होतं की हा कांच्याचं काहीतरी चांगलं लिहितोय. ज्यावेळेस मी करणला कांच्याचं ऐकवायचो तो अक्षरशः असं म्हणजे खुर्चीच्या एजवर येऊन बसायचा. म्हणजे हा आता त्याला कळायचं या सिच्युएशनला कांच्या काहीतरी बोलणार आहे हा, आणि तो अक्षरशः भोया वगैरे उंचवून ऐकायचा आणि एकदम टाळीवेळी वाजायचा. अरे मस्त आहे हा, ये डायलॉग रखते अच्छा असं व्हायचं. म्हणजे ते आपोआप घडत गेलं. म्हणजे त्याला असं काही टेक्निक नव्हतं की असं, कारण तो कांच्या पात्रच त्याचं डिझायनिंगच तसं होतं. हाच जो डायलॉग आहे गीता का 19वां अध्याय मैं लिखूंगा, तुम्ही त्यासाठी आपण बोलता बोलता म्हणालात की खास तुम्ही स्वतः आधी त्याचं गीता वाचलीत, कुठला अध्याय तो शोधून काढला त्याबद्दल सांगायला मला. हा, तर करणनी कसं केलं होतं की करण म्हणजे त्यांनी मला आधी फोटो दाखवले संजय दत्तचं, त्यांनी जे लुक टेस्ट केली होती. तर ते बघून मला असं म्हणजे हा काहीतरी किळसवाणा असा काहीतरी विचित्र माणूस आहे म्हटलं. मी असं थोडंसं म्हटलं क्या हुआ, तर म्हटलं ये आप ऐसे रखेंगे विलन नाही, मला ये विलन नाही आहे. त्याचं म्हणणं असं होतं की तो विलन नाही आहे. तर म्हटलं ये इविल आहे, इविल. तर इविल म्हणजे कसं की म्हटलं जे आजकल जो धर्म के नाम पे जो आतंकवाद फैलाते हैं लोग वो इविल होते हैं, म्हणजे उनके दिल में कुछ इविल होता है. तो त्या पद्धतीचा इविल आहे म्हटलं. म्हणून मी त्याला तसं डिझाईन केलं आहे. सहज कर्म कौंतेय सदोषमपी न त्यजेत. म्हणजे कृष्ण असं म्हणालंय की एक मनुष्य प्राणी म्हणून ज्यावेळेस तुम्ही जन्म घेता त्यावेळेस अशी कर्म असतात म्हणजे तो पूर्णपणे प्युअर लाईफ जगू शकत नाही. मनुष्य प्राण्याला काही सदोष कर्म करणं हे भाग असतं.
आणि ते करताना तुम्ही कचरू नका, म्हणजे नाहीतर तुमचं आयुष्य मग पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते सदोष, तर कांच्या काय करतो की ते सदोष करणं मग हा शब्द उचलतो आणि तो आपल्या पापकर्मांना सदोष कर्म म्हणतो. हे माझं सदोष करण आहे, कृष्णानेच सांगितलंय, ते मी ते कसं त्याग करू त्याचा. असं तो एका ठिकाणी बोलताना मी करणला असं सुचवलं, म्हटलं हे लाईन डालते तो ज्यादा जस्टिफाय होगा कांच्या. जेव्हा डायलॉग्स लिहून पूर्ण होतात तेव्हा कलाकारांना जेव्हा ते दिले जातात तेव्हा कलाकारांची कधी कधी रिक्वायरमेंट असते की डायलॉग्स लिहिलेले आहेत त्यांना आम्हाला भेटायचे, काही चर्चा असतात एखाद्या शब्दाबाबत म्हणा किंवा डायलॉग्स बाबत म्हणा. त्यामुळे या निमित्ताने तुम्ही या कलाकारांना भेटलात का, त्यांच्याशी काही चर्चा झाली का? तिचं जे मराठी पात्र, ती कालीचं जे पात्र ती मराठी आहे, कोळी मराठी आहे, तर ती खूप एवढं सिरियसली घेत होते की तिला फार मराठी मी कुठंतरी खूपच बोलावं यात, असं तिला एक उत्साह आला होता की मला मराठीच बोलायचं आहे. आणि एका सीनमध्ये खूप इंटेन्स सीन होता जिथे ती विजय मांडीवर चाल करून जाणार असतो आणि तिथे ती त्याला धीर देत असते, तर तिथे तिला ते मराठी बोलायचं होतं. तर तिचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस माणूस खूप इमोशनल होतो त्यावेळेस तो आपल्या मातृभाषेत बोलतो, म्हणून तिला ते मराठी पाहिजे होतं. आणि करणला असं वाटलं की जर अचानक एखाद्या इंटेन्स सीनमध्ये खूप अशी मराठी वाक्य आली तर ते बाहेरच्या, म्हणजे ठीक आहे मुंबईतल्या लोकांना आवडेल पण हा फिल्म ऑल ओव्हर वर्ल्ड जाणार आहे, तर त्यांना ते ॲब्रप्ट वाटेल, काहीतरी विचित्र वाटेल, तर इंटेन्स सीनमध्ये नको असं त्याचं म्हणणं होतं. तर त्यावर त्यांची 2 दिवस फार डिस्कशन चालले होते आणि तिचं माझ्यावर सारखं म्हणजे म्हणणं होतं की अविनाश आप लिखो, मैं बोलती हूँ आप लिखो, म्हणजे असं तिचं म्हणणं होतं. पण शेवटी एक दिग्दर्शक असतो. तुम्हाला आवडलेले आणि तुम्ही फार त्याच्यावर खूप काम केलंय आणि ते इम्पॅक्ट म्हणजे ते आवडलेत तुम्हाला, काय सांगाल? हा, आवडलेलं मी एक सांगू शकतो की हा कांचा एक विक्षिप्त असा तरुण असतो, तर तो कधी कधी अक्षरशः बालिशपणे वागतो, म्हणजे त्याच्या काही गोष्टी अशा बालिश दाखवल्यात. तर एकदा तो मांडव्यात खूप पाऊस पडत असतो आणि आपल्या हवेलीच्या बाहेर तो पावसात भिजत असतो आणि त्यावेळेस त्याला मी आपल्या मराठीमधले जे लहान मुलांचे एक काव्य आहे की ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, आणि हे अक्षरशः म्हणजे धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये ह्या 4 ओळींमुळे मी फेमस झालो. म्हणजे धर्मा प्रोडक्शनमध्ये ज्या इतर गुजराती त्याचे असिस्टंट होते करणचे वगैरे, ते मी दुसऱ्या दिवशी गेलो तर अरे म्हणे क्या लिखा आहे वगैरे, म्हणजे जसं म्हणजे पूर्ण स्क्रिप्ट बाजूलाच राहिली. पण ते म्हणतात ना एखादी गोष्ट छोटीशी असते पण ती खूप इम्पॅक्ट करून जाते आणि ती आपण एका विशिष्ट ठिकाणी जर ती आणून ठेवली तर त्याचा एक आपल्याला हे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. तर ते करणला पण खूप आवडलं होतं, म्हणजे तो अक्षरशः स्तुती करत सुटला होता, अरे क्या म्हणे, ते ॲक्च्युली माझं क्रिएशन नाही आहे पण मी ते कुठेतरी आणून ठेवलं त्या विशिष्ट ठिकाणी, त्यामुळे ते मला त्याचं क्रेडिट मिळालं कुठेतरी. ये रे पाऊसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. नाम तो सुना होगा कांचा.